महाभारत भाग 8. सत्यवतीचे पुत्र. भीष्माने सत्यवतीला हस्तिनापुरात आणले आणि तिचा विवाह राजा शांतनूसोबत झाला. त्यांना 2 पुत्रे झाली, चित्रागंध आणि विचित्रवीर्य. राजा शांतनूनंतर चित्रागंध गादीवर बसला, पण दुर्दैवाने एका गंधर्वासोबतच्या युद्धात तो वीरगतीला प्राप्त झाला. त्यामुळे त्याचा धाकटा भाऊ विचित्रवीर्य हस्तिनापूरचा राजा झाला. त्यावेळी तो अल्पवयीन होता, म्हणून भीष्माने त्याचा संरक्षक म्हणून राज्यकारभार हातात घेतला आणि त्याला योग्य वय येईपर्यंत मार्गदर्शन केले. काळ जसा जसा गेला तसे तसे विचित्रवीर्य तरुण झाला. त्याच्यासाठी योग्य पत्नी शोधण्याचे कार्य भीष्माने हाती घेतले. त्यावेळेस त्याला कळले की काशीचा राजा आपल्या 3 कन्यांचा म्हणजे अंबा, अंबिका आणि अंबालिका यांचा स्वयंवर आयोजित करीत आहेत. भीष्म तिथे आपल्या भावासाठी कन्या मागण्यास गेला, पण अनेक राजांनी त्याची थट्टा केली, कारण तो वृद्ध होता. भीष्माने आपल्या भावाच्या सन्मानासाठी सर्व राजांना युद्धाला आव्हान दिले आणि आपल्या पराक्रमाने त्या 3ही राजकन्या जिंकल्या. मात्र अंबाने जाण्यास नकार दिला, कारण तिने आधीच शाल्व राजाची निवड केली होती. त्यामुळे फक्त अंबिका आणि अंबालिका या दोघींचा विवाह विचित्रवीर्याशी झाला. धन्यवाद.